नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की साळुंखेने मावशी आईला धमकावलेलं आहे की फसवणूक केल्यावर कसं दुःख होतं, तर तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. इकडे माझ्याकडून सोनं दागिने साड्या घेतल्या आणि तिकडं लीलाचा साखरपुडा एजंटशी लावून दिला. आता मला ते सगळं परत हवं आहे, असं म्हणून साळुंखे तिथून निघून जातो. साळुंखे इकडं फॅक्टरीमध्ये मसाल्यांच्या पॅकेटमध्ये भेसळ करत असतो आणि याचा डाऊट एजेला आणि प्रतीकला आलेला असतो. म्हणून एजे कोणालाही न सांगता अचानक साळुंखेच्या फॅक्टरीला व्हिजिट देतो. तिथे तो वेषांतर करून फॅक्टरीमध्ये आत शिरतो. त्यावेळेस त्याला असं दिसतं की साळुंखे तिथे सर्व मालामध्ये भेसळ करत आहे आणि हे पाहिल्यावर एजेंचा राग अनावर होतो आणि एजे साळुंखेला खूप मारतात. साळुंखेची खूप धुलाई करतात. त्यावेळेस साळुंखे म्हणतो की आम्ही तुमच्या मालात भेसळ केली, पण तुम्ही तर आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ केलेली आहे. इकडे मावशी आईला साळुंखेने त्याच्या फॅक्टरीमध्येच बोलवलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याने लीलाला सुद्धा तिथे बोलवलेलं असतं. त्याने मावशी आईला दम दिलेला असतो की तुला आता मी सांगेल तेच करावं लागेल. पुढे साळुंखे म्हणतो की तुम्ही ज्या लीलाशी साखरपुडा केलेला आहे तिच्याशी माझं लग्न अगोदरच ठरलेलं आहे. तिच्या बापाकडे माझं 25 लाख कर्ज आहे आणि त्याच्या बदल्यात तिच्या आईने लीलाचं लग्न माझ्याशी ठरवून टाकलेलं आहे. हे ऐकल्यावर एजेला खूप मोठा धक्का बसतो आणि मागणं मावशी आई येते आणि हात जोडून ती एजेंची माफी मागते. आता एजे या सगळ्यावर काय ॲक्शन घेणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.